हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे, हे जे दिसत आहे त्याला मराठीमध्ये चिपट म्हणतात. हे माप आहे आणि या भागात या प्रोजेक्टला स्टार्ट करायचं आहे आपल्याला. उलन वर्क चिपट आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण या पॉईंटला. हा जो शेप आहे, वरचा जो शेप आहे त्याच्यासाठी ही रिंग घेतलेली आहे आणि खालचा जो शेप आहे त्याच्यासाठी ही एक रिंग घेतलेली आहे आणि मधला जो राऊंड शेप आहे हा त्याच्यासाठी ही बांगडी घेतलेली आहे मेटलची. उलनचे हे सेड घेतलेले आहेत आणि 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. 12 नंबर क्रोशा सुई आहे नेहमीप्रमाणेच. स्टार्ट करूयात कामाला. त्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आपला हा जो भाग आहे या भागात आपण जेवढं शक्य होईल तेवढं काम पाहूयात. स्टार्ट करूयात कामाला. स्टार्टिंगला आपल्याला हा सेड वापरायचा आहे. पहा फ्रेंड, स्टार्टिंगला ही जी रिंग आहे या रिंग पासून स्टार्ट करायचं आहे. पुढे पहा, या पॉइंटला चेन घ्यायच्या आहेत. पहा फ्रेंड, या पॉइंटला 1 2 3 4 5 6 चेन ठेवलेल्या आहेत. 6 चेन या पॉइंटला घेतलेल्या आहेत. पुढे काम, पहिला जो लुक आहे चेनचा त्या लुकमध्ये सुई टाकायची आहे आणि सर्कल करायचं आहे. आणि हे जे सर्कल आपण तयार करून घेतलेलं आहे या सर्कलमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे टाकायचे आहेत. आपला फर्स्ट राऊंड आहे हाफ डबल क्रोशा. हाफ डबल क्रोशा या पॉइंटला. हाय चेन ठेवूयात आपण या पॉइंटला, कारण होल मोठं दिसत आहे या पॉइंटला. 5 चेन ठेवलेल्या आहेत. एक चेन कमी केलेली आहे. शेप पाहतच पुढचं काम करायचं आहे आपल्याला. जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे या पॉइंटला. फर्स्ट राऊंड आहे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत. पुढे सेकंड राऊंड स्टार्ट होईल. सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुक मध्ये घ्यायचा आहे आणि टाके वाढवत जायचं आहे. स्टेप पार्ट टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे. या पॉइंटला पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. आणखीन एक हाफ डबल क्रोशा वाढवूयात. 3 हाफ डबल क्रोशे पहिल्या लुकमध्ये ठेवलेले आहेत. पुढे सेकंड लुकमध्ये ही 1 हाफ डबल क्रोशा, 2 हाफ डबल क्रोशा आणि 3 हाफ डबल क्रोशा. सेकंड लुकमध्येही 3 हाफ डबल क्रोशे बसलेले आहेत. पुढे थर्ड लुकमध्ये 1 हाफ डबल क्रोशा,
पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला थर्ड लुक स्टार्ट आहे. थर्ड लुकमध्ये 1 हाफ डबल क्रोशा, 2 हाफ डबल क्रोशा आणि 3 हाफ डबल क्रोशा. पुढे पुन्हा पुढचा लुक. बॅक लुकमध्ये काम चाललेलं आहे आपलं आणि शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. समांतर राहील अशा प्रमाणात टाके वाढवायचे आहेत. जास्तीचे टाके आपल्याला ठेवायचे नाहीयेत. हळूहळू शेप पाहत टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. आणि असा हा जो शेप आपण आत्ता तयार करायला घातलेला आहे तो शेप, ही जी रिंग आहे आणि या रिंगचा हा जो पॉइंट आहे, या पॉइंटपर्यंत हे काम आपल्याला करत राहायचं आहे. गोल राऊंडमध्ये टाके वाढवत जायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवायचे नाहीये. ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. काही ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशे बसलेले आहेत आणि काही ठिकाणी 3 हाफ डबल क्रोशे बसलेले आहेत. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. आत्ता हे जे काम स्टार्ट आहे ते आपण हा जो पॉइंट आहे रिंगचा, स्टेप पाहतच या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला टाके वाढवण्याचं जे काम आपण स्टार्ट केलं होतं ते या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि स्टेप पाहत टाके वाढवलेले आहेत. जास्तीचे टाके वाढवलेले नाहीयेत. जास्त जर टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो असा होणार नाही. त्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत पुढचं काम ठरवलेलं आहे. आणि या पॉईंटला ही जी रिंग आहे ती याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. दोन्ही लुकमध्ये सुई टाकायची आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन या पॉईंटला मुका खांब घेतलेला आहे, सिंगल क्रोशा घेतलेला आहे. दोन्ही लुक मध्ये सुई टाकलेली आहे. दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत आणि अडकवून घेतलेली आहे रिंग त्याच्यामध्ये आणि सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. आत्ता प्रत्येक लुकमध्ये काम करत जाऊयात आणि ज्या पॉईंटला बदल करायचा आहे त्या पॉईंटला बदल करूयात. हा जो शेप आहे तो राऊंड शेप व्यवस्थित दिसेल अशा प्रमाणात रिंग आपल्याला या शेपवर ॲड करत जायचं आहे. या पॉईंटला 1 टाका वाढवूयात. परत त्याच लुकमध्ये दुसरा सिंगल क्रोशा घेतलेला आहे. शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. रिंगचा शेप पाहतच आपल्याला हे काम करत जायचं आहे. ज्या पॉईंटला टाके बसतील त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आत्तापर्यंत राऊंडमध्ये आपण 1 टाका वाढवलेला आहे. या पॉईंटला 1 टाका बसत आहे. दोन्ही लुक सीवर घेऊन रिंग ॲड केलेली आहे आणि या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. पुढे स्टेप पाहतच रिंगचा आणि हे जे तयार करून घेतलेलं आहे विणलेलं, याचा स्टेप पाहतच हे काम करत चाललेलं आहोत आपण. या पॉईंटला दोन्ही लुक सीवर घेतलेले आहेत आणि रिंग ॲड केलेली आहे. पुढे समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला हा शेप ठेवायचा आहे. या पॉईंटला पुढचा टाका, या पॉईंटला वाढवलेले नाही आहेत टाके. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. दोन्ही लुक सीवर घेऊन रिंग ॲड करत सिंगल क्रोशा टाकायचा आहे. आपली जी रिंग आहे ती अशी ॲड झालेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका घेतलेला आहे. या पॉईंटला टाका वाढवण्याची गरज आहे. त्याच लुकमध्ये दुसरा सिंगल क्रोशा मुका खांब घेतलेला आहे. या पॉईंटला 1 टाका वाढवण्याची गरज आहे. स्टेप पाहत टाके वाढवलेले आहे. जास्तीचे टाके वाढवलेले नाहीये. रिंगचा स्टेप पाहत आणि खालील जो भाग आहे बुडाचा तो व्यवस्थित पाहतच हे काम ठरवलेलं आहे. पुढचा लुक दोन्ही लुक सीवर घेतलेले आहेत. बॅक फ्रंट आणि
सिंगल क्रोशा वापरलेला आहे. या पॉईंटला टाके वाढवलेले नाही आहेत. हळूहळू चेपा टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. पुढचा लूक, हा जो राऊंड चेप आपण तयार करायला घातलेला आहे तो या पॉईंट पर्यंत कंप्लीट करून घेऊयात. ही रिंग ऍड करण्याचं जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते कंप्लीट करून घेऊयात. हे का असंच काम या पॉईंट पर्यंत रिपीट करत जायचं आहे. त्या पॉईंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. रिंग ऍड करण्याचं जे काम आपण स्टार्ट केलं होतं, ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला चेपा टाके वाढवलेले आहेत. जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत. या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करत जाताना एकही टाका वाढवण्याची गरज आपल्याला पडणार नाही. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. चेप पाहतं ते काम ठरवलेलं आहे आणि रिंग ॲड करत आणलेली आहे. पूर्ण रिंग याच्यामध्ये ॲड झालेली आहे आणि पुढे हा जो राऊंड आपण स्टार्ट केला होता सिंगल क्रोशा दोन्ही लुक्सवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि हा राऊंड कंप्लीट होत आलेला आहे या पॉईंटला आणि पुढचा राऊंड स्टार्ट होत आहे. आपली रिंग जी आहे ती पूर्ण ॲड झालेली आहे याच्यामध्ये आणि पुढे काम करताना पुढे बॅकलुकमध्ये काम करायचं आहे. दोन्ही लुकमध्ये काम करायचं नाही आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. टाके वाढवायचे नाही आहेत या राऊंडला. आता हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे सिंगल क्रोशा मुका खांब बॅकलुकमध्ये, तो शेप पाहतं जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत या पॉईंटपर्यंत हे काम आपल्याला करायचं आहे आणि पुढे हळूहळू टाके कमी करत या पॉईंटमध्ये यायचं आहे आणि पुढे पुन्हा टाके वाढवत ती जी या पॉईंटला आल्यानंतर ही बांगडी ॲड करायची आहे आपल्याला आणि पुढे पुन्हा टाके वाढवत या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट आहे ते हळूहळू टाके आत्ता या पॉईंटला आपला हा रिंग ॲड केल्यानंतरचा फर्स्ट राऊंड आहे आणि फर्स्ट राऊंड जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. टाके वाढवायचे नाही आहेत या राऊंडला. पुढे हळूहळू चेपा टाके कमी करत जायचं आहे आपल्याला. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो कंप्लीट करून घेऊयात आणि पुढचं जे काम आहे ते चेप पाहतं ठरवायचं आहे. हा राऊंड या पॉईंटला कंप्लीट होत आहे. या ठिकाणी मार्कर लावून घेऊयात आपण, कारण या ठिकाणी आपला पहिला राऊंड स्टार्ट झालेला आहे. आपण मार्कर म्हणून सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि प्रत्येक राऊंडला मार्कर लावणं गरजेचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. या पॉईंटला आपला फर्स्ट राऊंड स्टार्ट झालेला आहे आणि पुढे या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब आणि हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत आणि या पॉईंटला आल्यानंतर तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. फ्रेंड, या पॉईंटला मार्करच्या जवळ आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि या पॉईंटला आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेला आहे. पुन्हा या पॉईंटला मार्कर लावून ठेवायचं आहे. हे खूप गरजेचं आहे कारण या पॉईंटवरच आपलं पुढचं काम अवलंबून आहे. त्याच्यामुळे मार्कर लावणं गरजेचं आहे. पुढे सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे. या पॉईंटपासून पुढे या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम इथून पुढे काम करत जाताना सिंगल क्रोशाच आपल्याला वापरायचा आहे. मुका खांबच वापरायचा आहे.
प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे, एकही लुक सोडून द्यायचा नाही आहे. हळूहळू शेप पाहत पुढचं काम ठरवायचं आहे. लुक जर चुकला तर शेप चुकण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि आता आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे. रिंग ॲड केल्यानंतरचा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉईंटला, या मार्करपासून. आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे, टाके वाढवलेले नाही आहेत. पुढे आपल्याला हळूहळू शेप पाहत टाके कमी करत जायचं आहे. आता हे जे काम स्टार्ट आहे हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात, कारण या राऊंडला आपल्याला टाके कमी करायचे नाही आहेत. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण. पहा, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि आपला हा सेकंड राऊंड जो आहे तो कंप्लीट करत आणलेला आहे. जेवढे टाके आहे तेवढं काम करत आणलेलं आहे आणि मार्करच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. मार्कर प्रत्येक राऊंडच्या स्टार्टिंगला मार्कर लावणं गरजेचं आहे, कारण मार्करवरच आपलं काम जे आहे ते अवलंबून आहे. आणि पुढे या पॉईंटला, या राऊंडमध्ये, हा थर्ड राऊंड तयार झालेला आहे आणि या राऊंडमध्ये आपल्याला टाके कमी करायचे आहेत. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एकच टाका कमी केलेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत जायचं आहे. आत्ता आपण या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे मार्करचा आणि मार्क बरोबर समोरचा जो पॉईंट येईल पुढे या पॉईंटला, त्या पॉईंटला एक टाका कमी करायचा आहे. या राऊंडमध्ये फक्त 2च टाके कमी करायचे आहे, जास्तीचे टाके आपल्याला कमी करायचे नाही आहेत. आणि प्रत्येक राऊंडमध्ये एक एक टाका कमी करत, प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला 2-2 टाके कमी करावे लागतील मार्करच्या पॉईंटला. या पॉईंटला आल्यानंतर एक टाका कमी करायचा आहे आणि या पॉईंटला, आत्ता या पॉईंटपासून ते हा जो मार्कर आहे आणि याचा जो हा पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत, या पॉईंटला दुसरा टाका कमी करायचा आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत या शेपपर्यंत आपल्याला हे काम ठेवायचं आहे. पुढे प्रत्येक राऊंडला मार्कर लावणं गरजेचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. आता या पॉईंट पासून पुढे आणखीन एक मार्कर लावून घेऊयात आपण. पहा फ्रेंड, हा जो मार्कर आहे आणि याचा समोरचा हा जो सेंटर पॉईंट आहे या पॉईंटला आणखीन एक मार्कर या पॉईंटला लावलेला आहे. आणि हे पॉईंट लक्षात ठेवूनच पुढचं काम करायचं आहे आपल्याला. आता या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. या पॉईंटपासून जे आपण स्टार्ट केलेलं आहे ते या पॉईंट एकही टाका कमी करायचा नाही आहे या पॉईंटपासून पुढे. आणि मार्करच्या पॉईंटला एक टाका आपल्याला कमी करायचा आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. या पॉईंटला एक टाका कमी करण्याची गरज आहे, कारण शेप पाहतच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. टाका खूप कमी होतील, कारण आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये 2 टाके कमी करायचे आहेत. आणि मार्करच्या पॉईंटमध्येच आपल्याला टाका कमी करावा लागणार आहे, कारण शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि मार्करच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटला
हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला 1 टाका कमी झालेला आहे. पुन्हा मार्कर, हा जो मार्कर आहे तो काढून त्याचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 1 सिंगल क्रोशा ठेवलेला आहे आणि या पॉईंटला मार्कर लावायचा आहे. आणि पुढे या पॉईंटला पुढचा जो मार्करचा पॉईंट आहे हा जो आहे त्या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे या पॉईंटपर्यंत. आणि त्या पॉईंटला गेल्यानंतर पुन्हा त्या पॉईंटला 1 टाका कमी करायचा आहे. असे पॉईंट टू पॉईंट टाके कमी करत आपल्याला हा शेप घडवायचा आहे. आत्ता आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि टाके कमी करत जायचं आहे. जोपर्यंत हा शेप व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला हे टाके कमी करायचे आहेत इथून पुढे काम करत जाताना. आणि बॅकलिकमध्ये सिंगल क्रोशा, मुका खांब, शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. आत्तापर्यंत आपण 2 टाके कमी केलेले आहेत. बॅकलिकमध्ये सिंगल क्रोशा, मुका खांब. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि मार्करच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटला 1 टाका कमी करायचा आहे आपल्याला. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉईंटला 1 टाका कमी केलेला आहे आणि या पॉईंटला मार्कर लावायचं आहे. प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं आहे. बॅकलिकमध्ये सिंगल क्रोशा, मुका खांब वापरलेला आहे. पुढच्या मार्करपर्यंत आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आणि त्या पॉईंटला पुन्हा 1 टाका कमी करायचा आहे आणि मार्कर लावून घ्यायचं आहे. जसं आपण आत्ता या पॉईंटला केलं असंच काम इथून पुढच्या प्रत्येक राऊंडला करत जायचं आहे जोपर्यंत आपला योग्य शेप येत नाही. हा जो शेप आहे या शेपपर्यंत काम येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे. आणि मध्यापर्यंत हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आल्यानंतर आपल्याला उलनचा कलर बदलायचा आहे. या पॉईंटमध्ये आपल्याला हा शेड यूज करायचा आहे आणि पुढे पुन्हा येल्लो शेड. आणि हे जे चिपट आहे, हे जे माप आहे हे आपल्याला घडवायचं आहे. आणि आत्ता आपण हे जे काम स्टार्ट आहे आपलं ते प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं आहे. आणि आत्ता हे जे काम स्टार्ट केलेलं आहे आत्ता आपण या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. आणि या पॉईंटला आल्यानंतर त्या पॉईंटतून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. तर आपण प्रत्येक राऊंडमध्ये हेच काम रिपीट करत राहायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. आणि प्रत्येक वेळेला मार्कर लावणं गरजेचं आहे. त्या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. आत्ता आपण पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण फक्त मार्करच्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत. 1 2 3 राऊंड, 3 राऊंड टाके कमी केलेले आहेत आपण मार्करच्या पॉईंटला, फक्त या पॉईंटला आणि या पॉईंटला. आता इथून पुढे काम करत जाताना हा जो पॉईंट आहे हा आणि हा या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत कारण हा जो शेप आहे तो आपल्याला असा निमुळता करायचा आहे. आणि शेप पाहताच पुढचं काम ठरवलेलं आहे. आत्ता या पॉईंटला हा आपला मार्करच्या पॉईंटला आपण 3 राऊंड टाके कमी केलेले आहेत. आत्ता आपला हा 4था राऊंड स्टार्ट आहे आणि 4थ्या राऊंडला हे जे 2 मार्कर आहेत आणि याचे जे समोरचे जे पॉईंट आहेत या पॉईंटला 1 टाका कमी करायचा आहे. मार्कर तसंच त्या पॉईंटला ठेवायचा आहे, मार्कर काढायचा नाहीये.
आणि बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉईंटला 1 टाका कमी करायचा आहे, कारण हे मार्कर समोरासमोरचे आणि हे समोरासमोरचे पॉईंट, या पॉईंटला 1 टाका कमी केलेला आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब. या राऊंडमध्ये मार्करच्या पॉईंटमध्ये टाका कमी केलेला नाही आहे. मार्करचे जे दुसरे जे पॉईंट आहेत, मध्याचे सेंटर पॉईंट, हे जे समोरासमोरचे आहेत, त्या पॉईंटमध्ये आपल्याला टाके कमी करायचे आहेत. आणि हा राऊंड असाच कंप्लीट करायचा आहे. आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुढचे 2 राऊंड आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. एकही टाका कमी करायचा नाही आहे. आणि तिथून पुढे पुन्हा टाके कमी करत जायचं आहे मार्करच्या पॉईंटला, आणि नंतर पुढे पुन्हा त्याचे मधले जे सेंटर पॉईंट आहेत त्या पॉईंटला. आत्ता पण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे, या पॉईंटला आल्यानंतर आपल्याला पुढचा 1 टाका कमी करायचा आहे. या राऊंडमध्ये स्टेप पाहतच टाके कोणत्या पॉईंटला कमी करायचे आहेत ते ठरवलेलं आहे. या राऊंडपासून आपण मार्करच्या पॉईंटला टाका कमी केलेला नाही आहे. मार्कर ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला ठेवायचा आहे. मार्करची जागा बदलायची नाही आहे, कारण मार्करवरच आपलं पूर्ण काम जे आहे ते अवलंबून आहे. त्या पॉईंटला मार्कर लावून ठेवायचा आहे. पुढे या पॉईंटला आपण 1 टाका कमी केलेला आहे या राऊंडमध्ये. आणि हा समोरचा पॉईंट, या पॉईंटमध्ये 1 टाका कमी करायचा आहे. टाके कमी करत जायचं आहे, पण पॉईंट टू पॉईंट टाके कमी करायचे आहेत. आणि शेप पाहत ते काम ठरवायचं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉईंटला 1 टाका कमी करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आपला, शेवटचा पॉईंट, या पॉईंटला 1 टाका कमी केलेला आहे. आणि त्याच्या समोरचा हा पॉईंट, त्या पॉईंटवरून हे काम आलेलं आहे. आणि या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि 1 टाका कमी केलेला आहे. हे जे काम आहे ते असं झालेलं आहे. आणि इथून पुढे काम करत जाताना आपल्याला आपलं जे काम आहे ते टाके कमी करत राहायचं आहे. आपल्याला इथून पुढे काम करत जाताना टाके कमीच करत राहायचं आहे. राऊंडमध्ये मार्करच्या पॉईंटला पण 3 राऊंड टाके कमी केलेले आहेत सलग. आणि शेप पाहतच पुढचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटला 1 टाका कमी करण्याची गरज आहे, कारण हा जो शेप आहे तो आपला या पॉईंटपर्यंत आपलं हे जे काम आहे ते झालेलं आहे. आणि इथून पुढे टाके कमीच करत जायचं आहे. आत्ता पण आपला जो शेप आहे तो या पॉईंटमध्ये आलेला आहे. आणि हा मूळचा शेप आहे. या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त टाके कमी करण्याची गरज पडणार आहे इथून पुढे काम करत जाताना. आणि या पॉईंटला
हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. स्टेप 5 तर टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे आणि मार्कर जे आहेत ते त्याच ठिकाणी ठेवायचे आहे, त्याची जागा बदलायची नाही आहे. कारण आपल्याला पुढचा स्टेप खूप महत्त्वाचा आहे आणि पुढे काम करताना आपल्याला उलनचा कलर बदलायचा आहे. या पॉईंटला मार्कर काढायचं आहे आणि या पॉईंटला टाका कमी करायचा नाही आहे. कारण या पॉईंटला आपण मागील 3 राऊंडला टाके कमी केलेले आहेत. त्याच्यामुळे या पॉईंटला आत्ता टाका कमी करायचा नाही आहे आणि मार्कर लावून ठेवायचा आहे. नंतर पुढचं काम ठरवायचं आहे. आत्ता आपण हे जे काम आहे ते या पॉईंटला स्टॉप करूयात. या पॉईंटला आपण टॉप करूयात हे काम, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.